नमस्कार मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहेत आपल्या चॅनलवर 1997 मॉडेल बुलेट रॉयल एनफील्ड असा घोडा आणलेला आहे. आज तुम्ही बघूनच तुझ्या असं म्हणता काय आणला अभिनंदन काय नाही. या तुम्हाला दाखवतो. जास्त काय मला थांबू वाटत नाही गेलं गाडीपाशी गेल्याशिवाय. ही गाडी आता ह्याची प्रत्येक डिटेल मी सांगणार तुम्हाला. आणि ह्या गाडीला आता कसं करायचं हे तुम्हीच मला सांगा. तर गाडीची पहिली गोष्ट अशी आहे, मॉडेल आहे 1997 जसं की पहिल्यांदा सांगितलेलं आहे. आणि ह्या गाडीचे एक स्टँडर्ड गाडी ही क्लासिक वगैरे नाही आहे, जे की 2003-04च्या नंतर हे मॉडेल बंद पडलं, त्यानंतर कधी आलं नाही मार्केटमध्ये. हे तुम्ही बघू शकता. गाडीचं एका साईडला ब्रेक, एका साईडला गिअर, एका साईडला. आणि हिला सिंगल चमचा आहे, जे की G1 मॉडेलमध्ये यायचा पहिला. त्याला यायचा की त्या मॉडेलमध्ये यायचं पहिलं की 2 चमचे यायचे. चमचा दाखवतो मी तुम्हाला. तर ह्याचं जे ब्रेक पॅड आहे जे पलीकडच्या साईडनी आणि गिअर पॅडल ह्या साईडनी. जसं की आजकालच्या गाड्यामध्ये हे इकडून इकडं असतं. हे तर मला उलटं म्हणलं जातं, पण त्या काळामध्ये हेच स्विच होतं. खरं लोकांना असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट हे जे आहे त्याला म्हणते चमचा. मागाशी मी सांगत होतो बोलता की त्या G1 मॉडेल यायचं, त्या G1 मॉडेलमध्ये 2 चमचे यायची. त्या 2 चमच्यामुळं त्याची जी क्रँकची पॉवर होती, हा जो क्रँक आहे ह्याची पॉवर जी होती ह्याची पॉवर एनहान्स व्हायची. आणि ज्या गाडीमध्ये पॉवर असायची ती जास्त असायची. त्याच्यामुळे काय व्हायचं, मायलेजवर फरक पडायचा. त्याच्यानंतर मग गव्हर्नमेंटने काय केलं, त्याच्यामध्ये चेंजेस केले. एकच चमचा टाकला, हे आणलं आणि ह्याची पॉवर जरा कमी झाली, टॉर्क कमी झाला गाडीचं. पण तरी बी आजकालच्या गाड्यापेक्षा तर चांगला टॉर्क यायचा. आणि हे आहे याचं इंजिन, जे आहे 350 सीसीचं 350 cc इंजिन. हे त्याचे 2 हॉर्न ह्या साईडचे, हा आणि हा पलीकडच्या साईडचा जो हॉर्न आहे हा आपण गाडीचा जो नॅचरल हॉर्न आलेला गाडीसोबत आहे तोच आहे. कधी त्यांनी चेंजेस नाही केलेले आपण त्याच्यामध्ये. आणि ही एक गोष्ट सांगतो मी, ह्याला जी म्हणतात इकडे, ह्याला जी म्हणतात ना, हे म्हणतात एअर फिल्टर. हे एअर फिल्टर आहे आणि एअर फिल्टरचा पाईप आहे. दिसू शकता तुम्ही, हे दिसतंय तुम्हाला इथं क्रॅक आहे हा. तरी पण गाडी वर्किंग कंडिशनमध्ये. आज आम्ही इथं चालूच आणली गाडी. ह्याला म्हणतात वाघ. ही गाडी धोका देत नाही कधी, ही मोठी गोष्ट आहे. आणि इकडं आता तुम्हाला दाखवतो, ह्या साईडनी येतं हे बॅटरीचं कंपार्टमेंट. हे तर ह्याच्यामध्ये असते बॅटरी. आणि दोन्ही साईडला तुम्हाला त्या काळामध्ये लोकांना हे करायचे की पाणी ठेवायला किंवा काही सामान ठेवण्यासाठी किरकोळ गोष्टी. आमच्या आजी आजोबा ह्याच्यामध्ये ठेवून जायचे. कधी पिशवे वापरले नाही किरकोळ सामानासाठी. हे झालं. आता आता सगळ्यात मोठी गोष्ट रिव्हील करणार आहे मी गाडीची. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एकच आहे, गाडीचा नंबर. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ह्या गाडीमध्ये गाडी तर एकदम नादच खोळा आहे. पण सगळ्यात जास्त म्हणजे मेन गोष्ट म्हणजे मला आवडलेली नंबर 143. तर काय म्हणणार 143 म्हणल्याच्या नंतर. 143 हा आमच्या गाडीचा नंबर आहे, जो की आहे आय लव्ह यू. तर असंच आय लव्ह यू म्हणा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही. तर आत्ता काय सांगितलं मी गाडीचा नंबर. आता इथून पुढं मी सांगतोय, हा चॉक आहे ना, हा काळ्या कलरचा. ज्या टाईमला आपली गाडी स्टार्ट होत नाही किंवा कधी काय होतं, एअर धरला जातो गाडीने, त्यामुळे हा रिलीज करण्यासाठी असते. हा वर करून किक मारायची. पण जास्त किक मारायच्या नंतर गाडीच्या जे पेट्रोलचं टँक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा हे होतं, एअर होतं. त्यामुळे कधी काय करायचं, गाडी ही जुन्या गाड्यांसाठी बरं का, आजकालच्या गाड्यांसाठी नाही. BS8 वगैरे आजकाल लय गेलेले. आता हे इथलचं पुढचं डिस्क्रिप्शन हे बटनाचं या. आता हे जे आहे हे आम्ही गाडी घेतानाच फुटलेलं होतं. ज्या टाईमला गाडी घेतली होती मी त्या टायमाला फुटलं होतं ना. त्याचे ऑन ऑफ करायचं जे इंजिनचं बटन आहे, आत्ता हे गाडीला आलेलं आहे, हे बटन त्या काळात ह्या गाडीबरोबर लॉन्च झालं होतं. की जी गाडी आहे, जे कोणी रॉयल एनफील्डमध्ये तज्ज्ञ लोक आहेत त्यांना माहीत असेल ही गोष्ट, की ज्यावेळेस ब्रिटिशर्सनी 1952मध्ये जी कबीर सिंग पिक्चरमधली बुलेट आहे, ती बुलेट जेव्हा डिस्कंटिन्यू झाली होती, त्याच्यानंतर जी त्यांनी 1955 पासूनची इंडियन बुलेट सुरू केलं होतं, त्याच्यानंतर जे 1990च्या पुढचं जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये B1 मॉडेलमध्येच फक्त हे बटन यायचं, जे की ऑन ऑफ करता येते. पहिले येत नव्हतं ते, ज्याने फाटाकडे पडते सगळ्यांना माहिती आहे ती गोष्ट. आणि हे तर येतं कॉमनच, इकडचं हॉर्न, इंडिकेटर्स, लाईट्स. आणि हे कम्प्रेसर, सगळ्यात मोठी गोष्ट कम्प्रेसर आहे. ज्यावेळेस आपण कॉम्प्रेसर विदाऊट कम्प्रेसरची किक मारायचा प्रयत्न करतो आपण, त्यावेळेस किक आपली बॅक मारते. त्याच्यामुळे कधी काय करायचं, कम्प्रेसर देऊन किक आधी पूर्ण मोकळी करून घ्यायची. किक मोकळी झाली, हा जो काटाही चालला तो मध्यभागी आल्याच्या नंतर डायरेक्ट किक मारायची, स्टार्ट होऊन जाते गाडी. हे झालं हे गाडीचं. आता आपण बघू हे जी फायरिंग, आवाज, दणका कसा आहे आपल्या घोड्याचा, सगळं दाखवतो इथून पुढे. बस बंद कर. तर मित्रांनो,
तुम्हाला हे आमचा व्हिडिओ आवडला असेल, आमचा म्हणजे माझा बरं का, आवडला असेल, आपला जो घोडा आहे त्याला मॉडिफाय बी करायचे, रिस्टोर करायचे, बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही कॉमेंट करून सांगा पहिलं नेमकं करायचं काय काय. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, नसला आवडला तरी सांगतो सबस्क्राईब करायचं, आवडला तरी सबस्क्राईब करायचं. उन्हात त्यांना तर एखादा लेकरू आई बायचं मेहनत करते व्हिडिओ काढायला, तर तेवढं करा माझ्यासाठी लागा. असं करू नका. 24 सबस्क्रायबर तर आत्ता माझी, कमीत कमी एवढी व्हिडिओ नंतर 50 तरी होऊ द्या, डबल तरी होऊ द्या लागा. लाचेरीने 25 सबस्क्रायबर मागते तेवढी तरी द्या, बाकी काही नाही. आणि ह्याच्यानंतर ह्या सिरीजला थांबणार नाही चॅनलमध्ये. बुलेटचे नवीन नवीन व्हिडिओ, आपल्याकडे गोल्डसेवकांची पोलो पण आहे, तिचे बी व्हिडिओ काढणार आहे मी. तिचं बरंच मॉडिफिकेशन केलेलं आहे ऑलरेडी, तिला अजून करू आपण मॉडिफिकेशन. आणि जर कोणाला ह्या गोष्टींची जर इन्क्वायरी पाहिजे असली तर आपण स्वतः पर्सनली भेट देऊन त्याला सगळं सांगतो मॉडिफिकेशन वगैरे करायचं. आणि हां, लास्टचा क्वेश्चन, तुम्हाला गाडी किती रुपयाला घेतली सांगू का मी? 60,000 रुपयाला. 60,000 रुपयाला बुलेट रॉयल एनफील्ड घेतलेली मी. हिला आता मॉडिफाय करू आपण, 2-2.5 लाख रुपये बजेट लावू हिला 60,000च्या गाडीला. ओके, एकदम चालते. टाटा, बाय बाय.